नमस्कार, लोकशाही न्यूजमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। खरं तर न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनची सुरुवात आपण करतो आणि आजचा मुद्दा जो आहे तो मराठा आरक्षणाशी निगडित अशा स्वरूपाचा आहे। कारण 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षणावरती स्थगिती आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो चांगलाच पेटल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। मराठा समाजाला आरक्षण देत असताना दुसऱ्या प्रवर्गाचं आरक्षण कमी होईल अशा प्रकारची भीती देखील वर्तवली जात होती आणि त्यामुळे ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल दोघांनीही अशा प्रकारे दुसऱ्या प्रवर्गामधून आपल्याला आरक्षण नको अशा प्रकारचा सूर आवळलेला असताना दुसरीकडे मात्र आता EWS अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल अशा प्रकारचा पर्याय हा सरकारकडून पुढे ठेवण्यात आलेला होता। मात्र सरकारने जरी हा पर्याय पुढे ठेवलेला असला तरी देखील मराठा समाजाला EWSच्या अंतर्गत हे आरक्षण नको आहे। काय यामागचं मूळ कारण आहे हे जाणून घेण्यासाठी मराठा बांधव आपल्यासोबत आपल्या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। सुरुवात आपण करणार आहोत औरंगाबाद या ठिकाणाहून। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, EWS अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला जो आहे तो पर्याय समोर ठेवण्यात आलेला होता, मात्र हा पर्याय जो आहे तो नाकारण्यात आलेला आहे। त्यामागचं मूळ कारण काय? मराठा बांधवांना नेमकं काय वाटतं सचिन? पेच सुरू आहे आणि मराठा आरक्षण संदर्भामध्ये काही ठिकाणी गोंधळ सुद्धा पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे मराठा आरक्षणाला ज्या काही वेगळे प्रवर्ग असेल EWS मध्ये आरक्षण न देता वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं असं छत्रपती संभाजीराजेंची मागणी आहे आणि ती मागणी मराठा समाज बांधवांना काय कितपत योग्य वाटत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, काय सांगाल की आता ज्या प्रकारे EWS मध्ये आरक्षण नकोय, आम्हाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी छत्रपतींची मागणी आहे, तर काय राहील हे नेमकं तुम्हाला योग्य वाटतंय का? छत्रपती संभाजीराजेंनी जी भूमिका घेतली ती अतिशय योग्य आहे। कारण या अगोदरही मराठा समाजाला आरक्षण देत असताना वेगळा प्रवर्ग गेल्या सरकारने काढला होता, परंतु आज काय होतं, स्थगिती लागल्यानंतर परत तीच वेळ येते सुरुवातीपासून। एकतर समाजामध्ये असंतोष आहे, युवकांचे बलिदान जातच आहेत। आत्ता काल परवाची गोष्ट आहे की आणखी एक विद्यार्थ्याने आत्महत्या केली। आम्हाला कुठलाही प्रवर्ग वेगळा नको आहे, आम्हाला मराठा हाच प्रवर्ग हवा आहे। म्हणजे कुठलाही परत एकदा शासनाने एक वेगळा प्रवर्ग काढून समाजाची दिशाभूल करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नये। आणि जो नवीन प्रवर्ग काढण्याची जी कल्पना आहे, माझं तर मत हे की पूर्णपणे समाजाची दिशाभूल केली जात आहे। याच्यात कुठलाही समाजाचा भविष्यात कायमस्वरूपी टिकणार आहे प्रवर्ग राहणार नाही, यालाही चॅलेंज केलं जाईल आणि हे स्थगितच होणार। याच्या व्यतिरिक्त EWS ला विरोध केला जाता, EWS मध्ये नकोय आम्हाला। आणि जर पाहिलं तर ज्या प्रकारे आंदोलनं निघली होती, बळी सुद्धा गेलेली आहे, बलिदानं सुद्धा दिली गेलेली आहेत आणि आत्ताही मराठा समाज आक्रमक पद्धतीनं पाहायला मिळत आहे, तरी सुद्धा सरकारला जाग येत नसल्याचा आरोप तुम्ही स्वतः करत आहात। नेमकं काय उद्देश आहे? महत्त्वाचं असं की आरक्षणाला स्थगिती लागली, मग स्थगिती लागत असताना मराठा समाज हा मागासलेला एक वर्ग आहे हे सिद्ध करण्यात या ठिकाणी महाराष्ट्र शासन कमी पडलेलं आहे। आणि त्यांच्या कामचुकारपणामुळे त्यांच्या जी मानसिकता होती की मराठा समाजाला आरक्षणच नसावं, पक्ष कुठलाही असू द्या, शासन सरकार कुठल्याही पक्षाचं असू द्या, मुळात कुठल्याच पक्षाला मराठा समाजाला आरक्षण असावं असं वाटत नाही। आणि त्यांच्या या धोरणांमुळेच आज मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षणाला स्थगिती लागलेली आहे। आणि हे जे सत्र चालू आहेत, आंदोलनाचे सत्र चालू आहेत, आंदोलनामध्ये मुलांवरती गुन्हे दाखल होत आहेत, याचं फक्त ते भांडवल करतायत राजकारणासाठी। म्हणजे मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत, मराठा समाजाच्या मागण्या आहेत, याचं फक्त आणि फक्त राजकारणासाठी सर्व पक्ष भांडवल करून पाहत आहेत। पहिलं राज्य सरकार होतं, त्या राज्य सरकारच्या काळामध्ये आरक्षण हे मिळालं होतं आणि यानंतर पाहिलं तर त्याला स्थगिती मिळालेली आहे। नेमकं कोणतं सरकार याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देत होतं आणि आता कोणतं सरकार लक्ष देत नाहीये, काय सांगाल? मला तर हेच म्हणायचं, स्वतः सरकारमध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब एक समाजाचे घटक आहेत। त्यांना जर समाजाची एक जाणीव म्हणून एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी समाजाकडे जर त्यांचं एक पालकत्व म्हणून त्यांनी जर त्यांची जबाबदारी पार पाडली असती तर कदाचित ह्या सरकारमध्ये परत एकदा समाजाला जे त्यांच्या सरकारमध्ये अगोदर स्थगिती लागली तशी ह्या सरकारमध्ये स्थगिती लागली नसती। मुळात त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नाही आहे, त्याच्यामुळंच आज परत एकदा समाजाला एक मोठा घात सहन करावा लागतोय। याच्यामुळं मला तरी वाटतंय की मराठा समाजाचं भवितव्य हे शरद पवारांकडून भविष्यात कधी कुठली चांगला निर्णय म्हणा कुठला ते त्यांच्याकडून पाऊल उचलतील असं नाही आहे। त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं की जे होतं अगोदर फडणवीस सरकारांनी जे चांगल्या प्रकारे त्यांनी आरक्षणाचं टिकवून ठेवण्याचं काम त्यांच्या सरकारमध्ये केलं, जे यांना जमलं नाही, त्याच्यामुळं मला तर वाटतं यांच्या काळात हे शक्य नाही। कारण हे 3 तिघाडा सरकार आहे, यांचा कुठलाच ताळमेळ कुठलाच निर्णय हा एक विचाराने नाही आहे।
एक निर्णय एका पक्षाने घेतला तर दोन पक्ष त्याला विरोध करतात, त्यांना त्यांचंच माहीत नाही कोण काय निर्णय घेतो, त्याच्यामुळे हा गोंधळाची ज्या प्रकारे परिस्थिती. छत्रपतींनी म्हटलेलं आहे, संभाजीराजांनी म्हटलेलं आहे की आम्हाला EWS मध्ये आरक्षण नको, आम्हाला वेगळ्या प्रवर्गातून हवं आहे, तर मग याला कितपत आपण पाठिंबा देत आहात? नाही, 100% आमचा पूर्ण समाजाचा पाठिंबा आहे. मुळात ते छत्रपती आहेत, त्यांच्यावरती आज संपूर्ण समाजाची जबाबदारी त्यांनी आजपर्यंत चांगल्याप्रमाणे छत्रपती म्हणून पार पाडलेली आहे. परंतु आज मराठा समाजावर होत असलेला अन्याय आणि मराठा समाजाची दयनीय अवस्था, त्यांना शेवटी ते समाजाचे घटक आहेत आणि ते जे निर्णय घेतील ते पूर्ण अभ्यास करूनच घेतील आणि त्यांची जबाबदारी ते चांगल्या प्रकारे पार पाडतील. त्याच्यामुळे दोन्ही छत्रपतींकडून आम्हाला जो काही निर्णय असेल तो आमच्यासाठी शेवटचा निर्णय असेल. नक्कीच. आणि मुख्यमंत्री महोदयांकडे आपली काय मागणी राहील लोकशाहीच्या माध्यमातून? मुख्यमंत्री महोदयांना मला एकच सांगायचं आहे की ज्या योजना म्हणजे ज्या सवलती मराठा समाजाला आतापर्यंत मिळत होत्या, जे नोकर भरती मराठा समाजाची झालेली होती, ज्यांच्या आता म्हणजे नोकरीला त्यांचं प्रमाणपत्र जॉईनिंग्स होणार होती, तर हे याला कुठंतरी याला स्थगिती न लागता जी अगोदरची प्रक्रिया चालत आलेली होती ही पूर्ण करूनच नवीन प्रक्रिया त्यांनी सुरुवात करावी. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना मला एकच सांगायचं की त्यांनी नवीन अध्यादेश काढावा आणि जे सध्याचं जे आरक्षणाला जी स्थगिती लागली ती स्थगिती उठवावी. नक्कीच आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे आरक्षणाला स्थगिती लागलेली आहे ही स्थगिती उठवावी आणि छत्रपती संभाजीराजे यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय योग्य असून तो समाजहिताचा असल्याचं देखील समाज बांधवाकडून बोललं जात आहे. मराठा समाजानं EWS अंतर्गत हे आरक्षण मिळू नये अशा प्रकारची विनंती केलेली होती आणि ही विनंती करण्यामागचं मुख्य कारण त्यांचं असं होतं. त्यांचं म्हणणे की मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेला खटला, या खटल्याच्या निकालावरती त्याचा परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. पुण्यामधल्या सर्व मराठा बांधवांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी थेट जाणार आहोत पुणे या ठिकाणी. आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अमोल, आपल्यासोबत काही मराठा तरुण आहेत आणि त्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक देखील आहेत. पहिल्यांदा काय सांगशील, ज्यावेळेस संभाजीराजेंनी मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतलेली त्यावेळेस EWS मधून आरक्षण नको असं त्यांनी सांगितलेलं होतं, नेमकं काय याचा तोटा होऊ शकतो मराठा समाजाला? आत्ता मराठा आरक्षणाची जी सुनावणी चालली आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये चालली आहे ACBC आरक्षण संदर्भात. तर जर का मराठ्यांना EWS मधून जर का आरक्षण दिलं तर त्या आरक्षणाच्या सुनावणीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे आपण EWS हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. म्हणजे समजा एखाद्या माणसाला जखम झाली तर आपण त्याच्यावरती कायमस्वरूपी उपाय करतो की त्याला तात्पुरती काही मलमपट्टी नाही ना करत. तशी ही जर का मलमपट्टी केली आपण तात्पुरती EWS आरक्षण मराठ्यांना देऊन तर त्याचा सुनावणीवरती विपरीत परिणाम होईल आणि इन फ्युचरमध्ये जे काही आरक्षण टिकणार आहे तर कोर्ट त्याला बाजूला ते डायव्हर्ट होऊन जाईल. त्याच्यामुळं EWS आरक्षण न देता ACBC मधलं जे आरक्षण मराठ्यांना दिलेलं आहे तेच कायम ठेवावं असं आम्हाला विद्यार्थी म्हणून काय वाटतं तुला? विद्यार्थी म्हणून एवढंच वाटतं की जे आरक्षण दिलं गेलेलं आहे ते टिकलं पाहिजे. कारण की आत्तापर्यंत जवळपास 40 वर्ष झालं ही लढाई चालू आहे. मेरिटमध्ये येऊन पण देखील आमचा जर का नंबर लागत नसेल आणि आम्हाला जर का योग्य तो न्याय मिळत नसेल तर मग आम्ही तरी काय करणार ना. नक्कीच, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही देखील परवाच्या बैठकीमध्ये उपस्थित होता. नेमकं काय म्हणणं होतं संभाजीराजेंचं आणि एकंदरीत EWS मधून जर आरक्षण दिलं तर त्याचं काय होऊ शकतं मराठा समाजावर परिणाम? जसं आता माझ्या बंधू मित्रांनी विद्यार्थ्यांनी सांगितलं की काय प्रॉब्लेम होऊ शकतात, त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो की आम्हाला गायकवाड मागासवर्ग आयोग म्हणून जो नेमलेला होता की जे बंधनकारक असतं कुठलंही आरक्षण देत असताना त्या आयोगाचं रेकमेंडेशन घेतलं जातं. तो आयोग महाराष्ट्रभरामध्ये फिरून महाराष्ट्रातली भौगोलिक सामाजिक सर्व परिस्थितीची जाणीव करून घेतो आणि ती जाणीवेतनं गायकवाड आयोग OBC आयोगानं आम्हाला रेकमेंडेशन दिलं होतं की आम्ही सामाजिकदृष्ट्या मागास आहोत म्हणून आम्हाला मिळालेलं आरक्षण आहे आणि जर आम्ही अधिकृत मागास आहोत आणि मागासनुसार आम्हाला आरक्षण मिळालं तर ते आरक्षण असताना काही तांत्रिक गोष्टींमुळे त्याला आता फक्त स्टे आलेलं आहे आणि विनाकारणच जर आम्ही हे आर्थिकदृष्ट्याचं जे आरक्षण आहे सवर्णांचं ते स्वीकारलं तर आमच्या मुख्य याचिकेला देखील ठेच लागू शकते. त्यामुळे संभाजीराजे आणि महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी हे आरक्षण नको म्हणून सांगितले. मला यातनं एकच सांगायचं आहे की जसं माझ्या मित्रांनी सांगितलं की कुठलाही औषध इलाज करायचा असेल आपल्याला कुठल्याही आजारावरती तर कुठलाही आजार जर इलाज आपण थोड्या प्रमाणात केला तर त्याच्यापासून रॅगिंग होऊ शकतं. म्हणजे योग्य वेळी योग्य उपाय नाही केला तर तशीच या बाबतीमध्ये घटना घडलेली आहे. जर तुम्ही थोडक्यात आम्हाला EWS आरक्षण देत असाल तर आमचा मुख्य इलाज होणार नाही आणि त्यातनं आम्हाला रॅगिंग होऊ शकतं. आमच्या आरक्षणाच्या मुख्य याचिकेला खूप बसू शकतो. तात्पुरती मलमपट्टी नको असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं पुढे आपल्या कुटुंबातलं तरुण तरुणी या समाजात EWSचं आरक्षण दिलं तर याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे ही तात्पुरती मलमपट्टी नको असं समाजाचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं?
100% छत्रपती संभाजीराजेंनी आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जी भूमिका मांडली ती मराठा समाजाच्या हिताचीच आहे. वास्तविक पाहता पुढे येणाऱ्या पिढीसाठी आत्ताच जर आपण झटलो नाही तर पुढच्या भविष्यातली पिढी मराठा समाजाच्या प्रमुखांना कधीच माफ करणार नाही. हे आरक्षण मिळणं इतकं आवश्यक आहे. EWSमध्ये तर 100% नकोच आहे, कारण त्याच्यामुळं पुढच्या पिढीवर त्याचा परिणाम होईल. आणि EWS देतात कोणाला जे सवर्ण असतात, ज्यांना तात्पुरतं या ठिकाणी आरक्षण दिलं जातं, ज्यांना कुठल्या आरक्षणामध्ये संधी नसती त्यांना EWS दिलं जातं. त्यामुळं आम्हाला जे आरक्षण पाहिजे ते कायमस्वरूपी पाहिजे. त्यामुळं कायमस्वरूपीसाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, भले मग ते सुप्रीम कोर्टात थांबून का होईना. नक्कीच तात्पुरती मलमपट्टी नको, त्यामुळे पुढील येणाऱ्या पिढीला या आरक्षणाचा कुठलाही तोटा होऊ नये यासाठी EWSच्या मार्फत आरक्षण नको अशी स्पष्ट भूमिका आपल्याला मराठा तरुण आणि त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाकडून ऐकायला मिळते. तर राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भातली कोंडी फोडण्यासाठीचे प्रयत्न हे निरंतरपणे सुरू आहेत. मात्र याला नेमकं यश कधी येणार हा खरोखर महत्त्वाचा प्रश्न आहे. याविषयी सांगलीकरांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी यावेळेला सांगलीहून आपले प्रतिनिधी संजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. थेट जाऊयात. संजय, मराठा आरक्षणाची तीव्रता आता दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी संभाजीराजे महाराज मुख्यमंत्र्यांना भेटून EWSमध्ये मराठा आरक्षणाचा समावेश करू नये, ज्या का आमच्या अटी आहेत त्या अटी मान्य करावं आणि लवकरात लवकर आरक्षण मिळावं असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे. आपल्यासोबत मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं EWSमध्ये समावेश करू देत का नाही करू देत याच्याबाबतीत. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्यामार्फत जे नाशिक येथे बैठक झाली, छत्रपती संभाजीराजे तिथं हजर होते, तर त्या बैठकीत सर्वांच्या मते असं ठरलं की EWS अंतर्गत आम्हाला मराठ्यांना आरक्षण नको आहे किंवा त्यामधल्या ज्या सोयी आहेत त्या SCWच्या अंडर नको आहे आम्हाला. कारण त्याच्या अटी इतक्या आहेत की जर 5 एकर शेती असेल तर 5 एकरच्या आतल्याच लोकांना मिळेल, वरच्या लोकांना मिळणार आहे. पण आमच्याकडं ग्रामीण भागात दुष्काळी भागात 5 एकर किंवा 5 एकराच्या वरती जमीन आहे, परंतु तिथं काही पिकत नाही. मग अशा विद्यार्थ्यांचं आमचं नुकसान होणार आहे. त्यासाठी आणि EWSच्या अंतर्गत का नको आहे, कारण SCBCच्या आरक्षणाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळं ते आम्हाला नको आहे. त्याच्याचबरोबर ज्या मुलांच्या ज्या शैक्षणिक आणखीन फीमध्ये जे नुकसान व्हायला लागले तेही आमच्या विद्यार्थ्यांचं होऊ नये, त्यासाठी त्यांना मागील वर्षाप्रमाणे त्यांची फी आकारावी OBC प्रमाणे. आणखीन ज्या सर्व्हिसमध्ये पोलीस भरती जी होणार होती आत्ता 12,500 लोकांची, तर त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या उमेदवारांचं नुकसान होणार होतं. कारण त्यातून जवळजवळ 1500 सीट्स आम्हाला SCBC अंतर्गत मिळणार होत्या, त्या मिळणार नाहीत. त्यामुळं सरकारनं अन्य कोणतीही भरती शासकीय असेल तीसुद्धा मराठा आरक्षणाची स्थगिती उठवल्याशिवाय होऊ देणार नाही आम्ही. जर काय ह्यांनी जर उठवण्याचा भरती करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. आपलं मत काय आहे बाबतीत? खरं तर आता SCBCचं आरक्षण हे न्यायालयातसुद्धा टिकणं आवश्यक होतं, पण ते दुर्दैवानं टिकलं नाही. त्यामुळं आता पुन्हा प्रश्न झाला की मराठा समाजाला कोणतं आरक्षण द्यावं. काही मुद्दे असे आले की EWSमधनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं, पण EWSमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं तर तेवढा मराठा समाजाला फायदा होणार नाही. त्यामुळं 12% हे SCBCमधनं मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. त्यातनं मराठा तरुणांचा चांगला फायदा होतो, मराठा समाजाचा फायदा होतो. आणि EWSमधनं जर आरक्षण मिळालं तर त्या EWSमध्ये सर्व समाजातले सर्व तरुण सहभागी होऊ शकतात. म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या निम्न उत्पन्न गटातले आहेत त्यात सगळ्याच जातीतल्या सगळ्या तरुणांना EWSमध्ये पात्रता त्यांची असू शकते. मात्र SCBCमध्ये केवळ मराठा समाज असणार आहे. त्यामुळे SCBCमधनंच आरक्षण द्यावं आणि संभाजीराजांनी त्यामुळंच EWSमधनं मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशा पद्धतीची मागणी केली ती रास्त आहे. मुळात इंदिरा साहनीचा जो निकाल झाला त्याच्यामध्ये 50% आरक्षण दिलं पहिलं असं जे सांगितलं गेलं. त्याच निकालपत्रामध्ये न्यायाधीशांनी असं सांगितलं होतं की 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येऊ शकतं, परंतु ते कोणत्या परिस्थितीत देता येऊ शकतं याची कारणमीमांसा दिलेली आहे. आणि त्याकरिता त्या राज्याच्या आयोगाने त्या संदर्भातला अभ्यास करायला हवा आणि त्यांच्या शिफारशीनुसारच ते आरक्षण वाढवून देता येतं. त्यानुसार शासनानं महाराष्ट्रामध्ये आयोग बसवला, त्या आयोगानं त्याचा अभ्यास केला, त्या संदर्भातले पुरावे गोळा केले आणि ह्या सर्व गोष्टींचा उहापोह केल्यानंतर आयोगाच्या शिफारशीनंतर SCBCमध्ये मराठा समाजाला समाविष्ट करण्याची शिफारस झाली आणि त्यानुसार आरक्षण मिळालं. आता आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या वैधतेबाबत आव्हान जरी दिलं गेलं असलं तरी शासनानं लगेचच त्याबद्दल त्याच्यावरती वेगळी भूमिका घेण्याचं काहीच कारण नाही आहे. शासनानं
दुसरं आरक्षण जर घ्यायचं झालं तर पुन्हा त्याच्यामध्ये आयोगानं त्याला मान्यता दिली का, आयोगानं त्याबद्दलचा अभ्यास केला का, आयोगाची शिफारस आहे का, अशी पुन्हा कायदेशीर गुंतागुंतीचे मुद्दे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी केलेली शिफारस योग्यच आहे. SCBCचा लाभ मिळणं हे मराठा समाजाच्या साठी अत्यंत आवश्यक आहे आणि शासनानं अशा पद्धतीने मराठा समाजाचा अंत पाहू नये. त्यांनी अशा पद्धतीने काहीतरी कुठल्या तरी क्लुप्त्या लढवण्यापेक्षा सनदी अधिकाऱ्यांच्या ऐकून अशा क्लुप्त्या सरकारनं लढवू नयेत, तर शासनानं कायदेशीर सल्ला घेऊन मराठा समाजाला न्याय मिळालेलं आरक्षण हे कायमस्वरूपी चिरकालीन टिकणारं कसं असेल याच्यावरती लक्ष द्यावं, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल. EWSमध्ये जर का आरक्षण जाहीर केलं तर त्यामध्ये बरेच त्रुटी आहेत आणि त्यामध्ये तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. मराठा समाजाचंही यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे संभाजी महाराजांनी जी काय भूमिका घेतली ती रहस्य भूमिका आहे असे म्हटलं जातं. तर सांगली, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी असलेले जे सर्व मराठा बांधव आहेत त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा खरं तर आपण आज प्रयत्न केलेला होता. मराठा आरक्षण हे टिकावं, चिरकालासाठी टिकावं यासाठीचे हे संपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचं मराठा बांधवांचं एका बाजूला म्हणणं आहे, तर दुसरीकडे मात्र SCBCला किंवा OBC आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागू देता दुसरीकडे EWSच्या माध्यमातूनही त्यांना हे आरक्षण नको आहे आणि आरक्षण का नको आहे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण आजच्या या संपूर्ण न्यूज बुलेटिनमधून केलेला आहे. दुसरीकडे मराठा बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न हा आणखी चिघळू न देता येत्या काळामध्ये तो कशा प्रकारे सोडवायला हवा आणि ही कोंडी राज्य सरकार कशा प्रकारे फोडणार आहे याकडे आपलं सगळ्यांचं बारकाईनं लक्ष असेल. तुर्तास आजच्या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.